सुंदर करण्याचे पर्याय हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. जीवन सुंदर करण्यासाठी, जीवन रंगमय करण्यासाठी, जीवन मस्त करण्यासाठी, जीवन आनंदमय करण्यासाठी, जीवनाचा अंकुर फुलवण्यासाठी, सुंदर जीवनाचा अंकुर फुलवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कष्ट मेहनत करावी लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाही, मेहनतीशिवाय पर्याय नाही. कष्ट मेहनतीनेच आपल्या जीवनाचा अंकुर फुलतो. कष्ट मेहनतीनेच आपलं जीवन सुंदर बनते. कष्ट मेहनतीनेच आपल्याला हवे ते मिळते, पाहिजे ते मिळते. म्हणून कष्ट व मेहनतीनेच आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, मजेदार होते. म्हणून कष्ट केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे. आळस निष्काळजीपणा असू नये, कंटाळा असू नये, संकुचितपणा असू नये, तर उदात्त ध्येय असलं पाहिजे, चांगलं धोरण असलं पाहिजे, चांगली नीती असली पाहिजे, चांगले विचार असले पाहिजे, नियोजन चांगलं असलं पाहिजे, निर्णय चांगले असले पाहिजे. संकट, समस्या, अडचणी, दुःख यांचा निखाराने, धैर्याने सामना केला पाहिजे. सत्यता जाणली पाहिजे. कष्ट मेहनतीशिवाय काही नाही, संघर्षाशिवाय काही नाही. कष्ट मेहनत करसाल, संघर्ष करसाल, झटसाल, राबसाल तर तुम्हाला यश मिळेल, अन्यथा मिळणार नाही. घरी बसून काही मिळणार नाही. जर नशिबावर अवलंबून राहिले, या दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहिले, या वडिलोपार्जित संपत्तीवर अवलंबून राहिले तर तुमचा विकास होणार नाही. ती वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला किती दिवस जाणार आहे आणि दुसरा तुम्हाला किती दिवस पोचणार आहे आणि नशीब तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून कष्ट मेहनतीस वाव दिला पाहिजे, कष्ट मेहनतीस चालना दिली पाहिजे. कारण कष्ट मेहनतीनेच जीवन सुंदर होते, रंगमय होते, भव्यदेवी होते, छान होते, मजेदार होते. म्हणून कष्ट केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे, झटलं पाहिजे, राबलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, भक्कम होईल, मस्त होईल, छान होईल. म्हणून कष्ट करा, मेहनत करा, संघर्ष करा, झटा, राबा. चांगले विचार ठेवा, सुंदर विचार ठेवा, मन चांगलं ठेवा, सुंदर विचार ठेवा, आवड ठेवा, गोडी ठेवा, काम करण्याची आवड गोडी ठेवा, कष्ट करण्याची इच्छा तयारी ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा, दूरदृष्टी ठेवा, धीर ठेवा, धैर्य ठेवा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, माणुसकी ठेवा, चांगल्या गुणाची सांगड घाला आणि धडपड ठेवा, तळमळ ठेवा. उदात्त धोरण ठेवून, चांगलं धोरण ठेवून, चांगले विचार ठेवून कष्ट करा, मेहनत करा. कष्ट मेहनतीनेच तुम्हाला हवे तसे, पाहिजे तसे जीवन जगता येते, हवे ते मिळवता येते, पाहिजे ते मिळवता येते. कारण कष्ट करण्यात, मेहनत करण्यात एवढी मजा असते, एवढा आनंद असतो, एवढा उल्हास असतो, एवढं सुंदर पण असतं की त्यामुळेच आपलं जीवन सुंदर होतं. कष्टाची भाकर ही खूप चांगली असते, कष्टाची भाकर ही फार सुंदर असते, कष्टाची भाकर ही फार गोड असते, कष्टाची भाकर ही आपल्याला यश मिळवून देणारी असते. परंतु फुकटची भाकर ही काही कामाची नसते. फुकटची भाकर ही आपलं जीवन कष्टमय करते, दुःखमय करते, संकटमय करते, कंगालमय करते, नरकमय बनवते. म्हणून फुकटच्या भाकरीपेक्षा कष्टाची भाकर एकदम चांगली, एकदम सुंदर. म्हणून कष्टाची भाकर कमवा, फुकटची भाकर खाऊ नका, कष्टाची भाकर खा. म्हणून फुकटची भाकर खाऊ नका. कष्ट करा, मेहनत करा, संघर्ष करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा. नशिबावर अवलंबून राहू नका. नशीब धरून बसाल तर तुम्हाला काही मिळणार नाही, उलटं तुमचं सर्व बर्बाद होऊन जाईल. म्हणून अंधश्रद्धा, खुलचट कल्पना, मूर्ख कल्पना, ढोंगी सोंगी लोक, मूर्ख लोक यांच्यावर अवलंबून राहू नका, नशिबावर अवलंबून राहू नका. तर कष्ट करा, मेहनत करा. लक्षात ठेवा, कष्ट मेहनतीशिवाय पर्याय नाही, उपाय नाही. कष्ट मेहनतीनेच सर्व जीवन सुंदर होते, रंगमय होते, भव्यदेवी होते, छान होते, मजेदार होते. कष्ट करा, मेहनत करा, संघर्ष करा, झटा, राबा तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मस्त होईल, छान होईल. कष्ट मेहनतीने किती फायदे होतात बघा. घाम गाळल्याने, कष्ट केल्याने, मेहनत केल्याने, परिश्रम केल्याने एकतर आपला व्यायाम होतो, आपलं आरोग्य टिकून राहते, आपलं शरीर चांगलं राहते, आपलं शरीर धडधाकड राहते, आपलं मन प्रसन्न राहते, आपलं मन नेहमी आनंदी राहते, आपल्याला चांगला पैसा मिळतो. आणि कष्टाचा पैसा हा फार कामाचा असतो, फुकटचा पैसा काय कामाचा नसतो. कष्टाचा पैसा हा आपलं जीवन सुंदर करणारा असतो. म्हणून कष्ट मेहनतीनेच एक तर आरोग्य टिकून राहतं, आपलं शरीर सुंदर राहतं, मन सुंदर राहतं, मन प्रसन्न राहतं, आपल्याला एक पैसा मिळतो, त्यामुळे आपलं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं, आपले ज्ञान वाढतं, बुद्धी वाढते. कष्ट मेहनतीनेच आपलं मन कसं एकाग्र होतं,
परंतु नुसतं बसून राहिल्याने मनात अनेक विचार येतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. नुसतं बसून राहणं सोपं नाही. नुसतं बसून राहिल्याने एक तर हातपाय जड पडतात, ढेरी वाढते, म्हणजे जाडी वाढते, म्हणजे लठ्ठपणा येतो आणि आळस निष्काळजीपणा जडून जातो. मग कोणतंच काम करू वाटत नाही, उठू वाटत नाही, चालू वाटत नाही. आपण परावलंबी बनतो, आपलं आरोग्य बिघडतं, अनेक प्रकारचे त्रास होतात, अनेक प्रकारचे रोग होतात. आपलं शरीर साथ देत नाही, मन प्रसन्न राहत नाही. त्यामुळे आपलं जीवन कंगाल बनतं, नरकमय बनतं. म्हणून बसून राहणं, या दुसऱ्या जीवावर जगणं, या आयत्या संपत्तीवर रेघट्या ओढणं हे काही कामाचं नाही. म्हणून कष्ट करा, मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा, झकास बनवा, भक्कम बनवा, छान बनवा. कारण कष्ट मेहनत करणे हाच सुंदर जीवनाचा पर्याय आहे, चांगल्या जीवनाचा पर्याय आहे, रंगमय जीवनाचा पर्याय आहे. म्हणून कष्ट मेहनत करा, संघर्ष करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.